सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने उलटून गेल्यानंतरही फरार असलेल्या कृष्णा आंधळे जो आहे तो पोलिसांना अद्याप सापडत नाही। मात्र याच पोलिसांनी माजी मंत्री तानाजी सावंतांच्या मुलाला थेट बँकॉकहून 2 तासात पुण्यात आणलं। नेमका काय घडला सगळा प्रकार? सावंतांसाठी पोलीस एवढे सतर्क का झाले? पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। मुलगा बँकॉकला, पोलीस वेठीला। सावंतांच्या मुलाच्या अपहरणाचा बनाव। ऋषिराज बँकॉकला का गेला? राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराजचं अपहरण झाल्याचा फोन पोलीस कंट्रोल रूमला आला आणि एकच खळबळ उडाली। तानाजी सावंतांच्या मुलाचा शोध घेण्यासाठी सगळी पोलीस यंत्रणा कामाला लागली। मात्र ऋषिराजनं 78 लाख खर्च करून खासगी चार्टर्डनं मित्रांसोबत बँकॉकसाठी उड्डाण घेतल्याचं समोर आलं। त्यानंतर फोनाफोनी करून सगळी यंत्रणा वेठीस धरत ऋषिराजचं चार्टर्ड आधी चेन्नई आणि त्यानंतर पुण्याकडे वळवण्यात आलं। हे सगळं प्रकरण काय पाहूया। तानाजी सावंतांचा मुलगा 31 वर्षीय ऋषिराजचं अपहरण झाल्याचा कंट्रोल रूमला फोन आला। निनावी फोननंतर सिंहगड पोलिसात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली। ऋषिराजला पुणे विमानतळावर सोडल्याची ड्रायव्हरकडून सावंतांना माहिती मिळाली। पोलिसांच्या तपासानंतर ऋषिराज 2 मित्रांसह खासगी चार्टर्ड विमानानं बँकॉकला जात असल्याचं उघडकीस आलं। अंदमान निकोबारपर्यंत पोहोचलेलं विमान पुन्हा चेन्नई मार्गे पुण्याला आणलं। कुटुंबात कुठलाही वाद नसल्याचा दावा तानाजी सावंतांनी केला। मात्र तानाजी सावंतांनी घरगुती वादातून सगळी यंत्रणा वेठीस धरल्याचा आरोप ठाकरे गटानं आता केलाय। मुलगा आज 30-32 वर्षाचा मुलगा झालेला आहे। त्याच्यामध्ये कधीही आमच्यात वाद नाही। आम्ही सगळे सांप्रदायिक पंथातले आहोत। रात्री व्यवस्थित गप्पा मारल्या। सकाळीही त्यानं पहाटे 3:30 वाजता अभिषेक केला। रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा पूजा चालू व्हायच्या अगोदर तो आला पटकन नेहमीसारखं कॅम्पसला निघून गेला। इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं फ्लाय झालेले आहेत। माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाची बातमी ऐकल्यावर मला थोडंसं हादरायला झालं होतं। म्हणजे मंत्र्याचा मुलगाच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेचं काय, असा एक विचार मनात चमकून गेला। म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला किती चटकन न्याय देण्यासाठी यंत्रणा तयार होतात। गोरगरिबांची साधी एनसीच काय, गोरगरिबांचा साधा तक्रार अर्ज सुद्धा ऐकून घ्यायला तयार होत नाहीत। धन्य ते मंत्री महोदय, धन्य ते पोलीस स्टेशन आणि धन्य ते सरकार। हे असं असलं तरी तानाजी सावंतांच्या मोठ्या मुलानं मात्र ऋषिराजच्या बँकॉक ट्रिपचं खरं कारण सांगितलं। ट्रेस करत असताना लक्षात आलं की तो पुणे एअरपोर्टवरनं फ्लाय करतोय बँकॉकच्या दिशेने त्याच्या 2 मित्रांबरोबर। मग लगेच घरचे सोडणार नाहीत किंवा परमिशन देणार नाहीत म्हणून त्यांनी न सांगता ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी तो तिथं त्याचं काय त्या बिझनेसच्या गोष्टी होत्या त्यासाठी तो तिथं जाण्याचा त्याचा मानस होता आणि ह्या सर्वांच्या मदतीने पोलीस प्रशासनाच्या मदतीने हे सगळ्या गोष्टी ट्रेस आउट झाल्या आणि साधारणतः संध्याकाळी परत 9:30-10 वाजताच्या सुमारास त्याला परत पुणे एअरपोर्टमध्ये सुखरूप ह्या सगळ्यांच्या मदतीने तो आला। तानाजी सावंतांचा मुलगा बँकॉकला मित्रासोबत जात असताना सगळी यंत्रणा एकीकडे कामाला लागली। यावरच साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केलेत। अपहरणाबद्दल निनावी फोन करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली का? माजी मंत्र्यांना अधिकाऱ्यासोबत बसून पत्रकार परिषद घेणं योग्य आहे का? मुलगा न सांगता गेला म्हणून यंत्रणा वेठीस धरणं योग्य आहे का? अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल केल्यानं सावंतांवर कारवाई होणार का? एखादी तक्रार देण्यासाठी सामान्य जनतेला पोलीस स्टेशनमध्ये तासनतास बसवून ठेवलं जातं, मात्र मंत्री आणि नेत्यांच्या मुलांसाठी अख्खी यंत्रणा कामाला लावली जाते। त्यामुळे सर्वसामान्यांसाठी एक आणि सत्ताधाऱ्यांसाठी एक असा कायदा राज्यात आहे का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे।